आहे. चला सुरुवात होतय. आता थोडा वेळ शेवटच्या सामन्याला आजच्या दिवसाचा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर T90 विरार आणि दुसऱ्या बाजूला विघ्न अर्था भुईगाव संघ. दोन्ही संघाने चांगला क्रिकेट खेळलाय आज या मैदानावरती. खास करून T90 विरार संघाने बॅक टू बॅकचे 3 मॅचेस सलग जिंकले आहेत. चेस करताना चांगलं कामगिरी त्यांच्याकडून पाहिलं गेलंय. मागचा सामना काय घडला होता, एक चेंडू 6ची गरज होती. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती नवनाथ. नवनाथचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न ऑफ साईड स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिला. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावे इथे कंप्लीट त्यामध्ये केल्या जात आहेत. आता बॅटिंग टीमच्या माध्यमातून विघ्नहर्ता भुईगाव टीम आपण सध्या बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहत आहे. त्याचबरोबर T90 विरार सध्या गोलंदाजी करतोय. ज्या संघाचा विचार आज करणं ते गरजेची गोष्ट राहणार आहे, कारण लगातार 3 मॅच ते जिंकत आलेत. एनर्जी त्यांच्याकडे अजूनपर्यंत भरपूर आहे आणि त्याच्यामुळे सध्या ते चौथ्या मॅच करता लगातार उतरलेत. चांगला बॉल होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. पायाच्या मदतीने या बॉलला स्टॉप केलं आणि तिथून जर पाहिलं तर एक सिंगल आणि टीमची धावसंख्या 3. नवनाथ पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर द विकेट, राऊंड विकेट दूरवरती टाकलाय. चांगलाच फटका सजवलाय. जाईल बॉल इव्हन गॅप मध्ये, सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता येतोय आदम मागेदार. चौकार 4. ऑन साईडला वळवला आणि त्यावरती एक सिंगल धाव इथे मात्र मिळतीये. टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 4 बॉलच्या समाप्ती केलेस 8. 8 रन्स स्कोर कार्ड वरती आता इथे पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावसंख्या आहे फलकावरती 8, कारण 2च्या सरासरीने आता टीम वाटचाल करू लागली आहे. टीम विघ्नहर्ता भुईगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चांगलाच बॉल टाकलाय. ब्लॉक होल बॉल, काहीच करू शकत नाही या बॉलवरती, कारण ज्या अनुषंगाने आपण लेफ्ट हँडर बॅटर करता संयोग पाहिलंय, जे महत्वाचे बॉल असतात ते खास करून वाईड यॉर्कर लेफ्ट हँडेड बॉलर करता. राईट हँडेड गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड फलंदाज. अँगलचा वापर करून गोलंदाजी करण्यात येते. अँगलचा वापर चांगल्या प्रमाणात करण्यात आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर पर चेंडू पहा काय लाईन आहे. तो अँगलचा वापर करण्यात येतोय गोलंदाजा मार्फत. आणखीन एकदा ते स्ट्राईक करत होतं नवनाथच्या माध्यमातून, परंतु यावेळी फलंदाजाने अगोदरच ओळखलं होतं. स्लॉक्सचा फटका थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं. बॅटचा फ्लो तो मात्र थोडासा खाली बेंड राहिला, त्याच्यामुळे या बॉलला खेळू शकला नाहीयेत आणि ह्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. षटक क्रमांक पहिलं हे समाप्तीला आलंय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा त्या बनल्यात 8. एक छोटासा ब्रेक ऐकूयात. ब्रेकमध्ये संगीत ते मात्र ऐकूयात. लगेच या मैदानामध्ये.
थँक्यू थँक्यू. पहिल्या षटक समाप्तीला आलंय व त्यानंतर 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. T90 विरार संघाची पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्ची केल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गवर आलाय गोलंदाज स्वतः किरण. पहिला चेंडू थोडासा दूर ठेवला फलंदाजापासून क्रॉस बॅट स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने अतिरिक्त उचली घेतली आणि तो यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताला गेलाय. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनपर्यंत या इनिंग मधला 8 धावा दाफलकावर लागल्या गेल्या आहेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक होता तिकडे, परंतु ऊन जे होतं ते थोडंसं डोल्यावर आलं, त्या कारणे थोडासा थांबला गेला क्षेत्ररक्षक. 2 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा पूर्ण होतील, ऍड होतील दाफलकामध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला पाहिलं तर पियुष सारखा फलंदाज सुद्धा आहे, ज्यांनी याच टुर्नामेंटमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये 5 षटकारांची खेळी केली होती, चांगले फिनिशिंग टचेस दिले होते आपल्या संघासाठी. आता या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे, पहिले 8 चेंडूवरती 10 धावा दाफलक्यावर लागले गेलेत. गरजेचं असणार आहे की त्या प्रकारची फिनिशिंग या सामन्यामध्ये पण झाली पाहिजे. वाईड यॉर्कर मध्ये चेंडू होता, त्याला ऑन साईडला खेचून काढल्या चेंडूला. 2 धावा पूर्ण होतील का? तर यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रयत्न केले गेले होते की 2 धावा चोरले जातील आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळालाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा दाफलकावर लागल्या जात आहेत. वैभव आणि पियुषची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली तर आहे. पियुषवर नजरा असतील सर्वांच्या. चांगली कामगिरी त्याने ऑलरेडी केली होती. या सामन्यामध्ये पण तशीच गरज असेल. स्विंग अँड मिस, कटरचा मारा, कटरचा वापर केला गेलाय गोलंदाज किरणच्या मार्फत. लेफ्ट हँडेड फलंदाज राईट हँडेड बॅट्समॅनला थोडासा बीट करताना, थोडासा त्रास देताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी होते, व्हेरिएशन पाहायला मिळते त्याच्या हातातून. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मधला. स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू चाला स्क्वेअर लेग रिझनला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु त्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. पंचांचा इशारा आलाय, षटकार. यस, थँक यू डीजे. यस, थँक यू डीजे. षटकार आलाय, खूप गरजेदार होता षटकार. 18 धावा संघाची धाव संख्या. क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल धावफलकामध्ये. धावफलक पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. शाहीद शेवटचं षटक आहे. मागच्या सामन्यामध्ये 34 धावांचं लो स्कोरिंग टोटल होता, तरी सुद्धा एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले असतील ते गोलंदाज ज्यांच्यावर नजरा असतील. गरजेचं आहे, कारण इथून जर पाहिलं तर फलकावरती धावसंख्या फक्त 19 आहे. फक्त म्हणून चालणार नाही, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कमी जरी धावसंख्या असली, परंतु आपल्यामध्ये जर क्षमता असेल तर मग आपण ते डिफेंड करू शकतो. परंतु या ठिकाणी समीकरण वेगळं आहे. जर आपण पाहिलं तर इथून किमान 35 पर्यंत जरी पोहोचण्याचा प्रयत्न केला टीम विघ्नहर्ता भुईगाव संघाने, तर मग बेस्ट अँड बेटर एक फायटिंग टोटल म्हणून त्याला ओळखली जाईल. शेवटचं षटक हाताळण्या करता गोलंदाजी मार्गवरती रोहित. धावा वाढवण्याची गरजेची गोष्ट राहणार आहे, कारण अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून खेळ चांगला होणं ते गरजेचं होतं. परंतु हा बॉल, पहिलाच बॉल सरळ गेला बीट करत विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने पहिलाच बॉल फेकलाय, थोडंसं रफ्तार या बॉलवरती प्रस्थापित करत असताना आपण रोहितला पाहत आहे आणि थोडंसं फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो दूर ठेवण्याचा प्रयत्न सध्या सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वरती विकेट, शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने, फोर्स स्ट्रोक एक्झिक्यूट आणि बॉल जाईल. ट्राय तर केले होते, परंतु बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक वैभवच्या बॅटमधनं सिक्सर.
पुढचा बॉल आणखीन एक कडक 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 जाईल बॉल बाउंड्री लाईनला बीट करत वैभवच्या बॅट मधनं हा आणखीन एक जबरदस्त सिक्सर. जबरदस्त आघात सध्या करत असताना आपण वैभवला पाहतायत. 27 धावांची आतापर्यंत वैयक्तिक खेळी त्याची पाहत आहे. हा बॉल चांगला टाकलाय अखेर श्वास घेतला असेल गोलंदाजाने. पुढचा बॉल दूरवरती टाकलाय टर्न प्राप्त केला परंतु अतिरिक्त टर्न आहे. एक्स्ट्रा आता धावसंख्या वाढेल पंचांचा सिग्नल वाईड तो येत असताना आपण इथे पाहत आहे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फळकावरती. आता चांगल्या टोटल पर्यंत पोहोचले 32. आता थोडासा श्वास घेतला असेल विघ्नहर्ता भुईगाव संघाच्या खेळाडूने. विकेट करायचं होतं आता हा फटका फसेल विकेट प्राप्त होईल वैभवची. वैभवला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. एक इम्पॅक्टफुल पारी खेळल्यानंतर तो तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळेल. थँक्यू. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरता अतुल सध्या मैदानामध्ये तो गेलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे स्लॉग ओव्हर देत ओव्हर आणि महत्त्वाचा बॉल आहे परंतु स्लॉग ओव्हरची जी मधली सुरुवात होती ती अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली जेणेकरून आपण धावसंख्या जास्तीच बोर्डवरती लावू शकतो असा इंटेन्शन सध्या तरी वैभवचा होता. परंतु वैभव आता सध्या तंबूच्या आश्रयामध्ये आहे आणि सध्या तरी आता अतुल बॅटिंग करण्याकरता क्रमांक जर आपण पाहिलं तर वन डाऊनच्या स्वरूपात क्रमांक 3 वरती तो आमंत्रित झालाय. सफल झाले चांगला फटका सजवलाय. वा काय फटका खेळलाय. सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव.
चला आजच्या दिवसातला शेवटचा सामना येणारे 18 बॉल 39 धावांची गरज. जर या पुढच्या 18 चेंडूमध्ये माहीत पडेल कुठला असेल तर दुसरा संघ जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. 18-39 इक्वेशन प्रथमेश कुडू आणि किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव सज्ज झालाय. मागच्या सामन्यामधला तो विनिंग शॉट आठवतोय. एक चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज असताना षटकार आला होता किरणच्या बॅटीतून. परंतु आता नवीन सामना नवीन सुरुवात झाली आहे. वाईटची एक्स्ट्रा सोबत सुरुवात झाली आहे. डाऊन द लेग पंच बोलताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा आलाय. थोडासा शरीरामध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे सफल झाले त्या कारणे चेंडू थोडासा बाहेर निघाला. फुलटॉस चेंडूला भिरकावलाय. फाईन लेग क्रीजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि निघून जाईल. चौकारासाठी आलाय पहिला चौकार. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. सुरुवात चांगली झाली आहे. लगातारचा चौथा सामना खेळताना T90 विरार संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं SS क्लब होलीपाडा संघाला लागोपाठ 4 सामने जिंकून ते टॉप 3 च्या क्वालिफिकेशन मध्ये क्वालिफाय होताना आणि आज सुद्धा संधी आहे ती म्हणजे T90 विरार संघाकडे लागोपाठची चौथी मॅच जिंकून क्वालिफाय होण्यासाठी. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा दाफलकावर लागल्या गेलेत. स्लोवर वन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता यावेळेस. डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडू आलाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी आणि जेलची संधी सुवर्ण संधी स्वीकारली गेली आहे. विकेटचा पतन प्रथमेश कुडूला परतावा लागेल. तंबूच्या आसऱ्याला गडी झालाय बॅक टू डिपार्ट. सात धावा दाफलकावर लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवर चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर 2 चेंडूवर आता स्वतःला सावरलाय गोलंदाजाने. आत्मविश्वास गॅदर केला गेलाय. विकेटचं पतन झालंय. प्रथमेश कुडू सारख्या फलंदाजाची विकेट मिळाली आहे. वॉट गोलंद काय गोलंदाजी केली आहे. स्लोवर व्हेरिएशनचा मारा पाहायला मिळाला. बीट केला संपूर्णपणे फलंदाजाला. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न. शरीराचा स्पर्श घेऊन चेंडू जागेवर थांबला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय आणि आता थोडासा दबाव आणखी असणार आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये 32 ची गरज.
थँक्यू, वेलकम बॅक. हे आमचं समालोचन कक्ष जे आपण पाहताय, पहा सर्वांना इथे कैद केले जाते. आता आमचे दादा देखील आता इथे उपस्थित, त्यांना देखील कव्हर केलं जाते. पहा हे ज्येष्ठ नागरिक, मॅच पाहण्याची आवड आहे. 12 बॉल 32, 16चं समीकरण, प्रत्येकी षटका मागे असणार आहे. 12 बॉल 32 समीकरण आहे. वॉड मॅच, चांगलीच मॅचची करूयात अपेक्षा. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा या मॅच करता. हा बॉल थोडासा दूरवरती टाकण्याचा प्रयत्न पंचांना या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता एक्सरसाइजचा मोका सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कवायतीचा आपण सध्या पाहताय ऑन द स्क्रीन. आपण सध्या बॅनर पाहताय. कैलासवासी जयेश हरेश्वर गरत जयू मिस जयू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने श्रद्धांजली देखील आपण अर्पित केली आहे. हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचं काम करण्याचं होतं, परंतु ॲट दी लास्ट मोमेंट थोडीशी गफलतता पाहायला मिळाली. जरूर बॉलवरती पोहोचले होते, परंतु उलट्या दिशेने धावत असताना झेल टिपणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे सध्या ह्या बॉलवरती धावा जॉईंट होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 रन्स स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. क्वालिफायरचा सामना 11 मध्ये 29 ची गरज. पहा हे स्टॉल दाखवले जात आहेत. या स्पर्धेची खासियत, जेव्हा जेव्हा या मैदानावरती मॅचेस होते भरपूर प्रमाणावरती स्टॉल्स लागतात. ज्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडापावची सुविधा असेल, त्याचबरोबरीने मोजिटो यासारख्या गोष्टी राहतात, कोल्ड्रिंक्स राहतात. ह्या सर्व काही गोष्टी आपण स्टॉल्सच्या माध्यमातून आपण नक्की पाहत आहोत. आणि ज्यांना कोणाला आस्वाद घ्यायचा असेल स्वखर्चाने आपण नक्की घेऊ शकता. पहा आमचे महिला भगिनी देखील आहेत ऑन द स्क्रीन. महिलांचं योगदान देखील मी काल उल्लेख केला होता, खूप प्रमाणामध्ये आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न थोडासा आखूड टप्प्याचा होता. आणि जर पाहिला तर इथून जर पाहिला तर पंचांचा सिग्नलचा वेट आहे, वेट फॉर अंपायर सिग्नल. पहा आमचे प्रेक्षक वर्ग मॅचला पाहत आहे. इट्स अ वाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत कळवलाय. पहा आमचे कॅमेरामॅन सध्या सर्वांना बंदिस्त करतायत. प्रिन्स यादव आपण यांना कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, त्या अगोदर आपण डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये जागृत राहू त्यांना पाहिलं. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल खाली राहिला, लेग खाली राहिली, त्याच्यामुळे सध्या बीट होत असताना फलंदाजाला आपण पाहताय जसा जसा डॉट बॉल येतोय प्रेशर वाढत चाललंय टीम T90 विरार संघाचा. आणि आता जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत, 28 ची गरज आहे. 9 बॉल 28 हे सामन्याचं समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता राहिले. 9 बॉल 28 म्हणजे आता या 3 चेंडूवरती मोठं फटके येणं गरजेचं असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जर 20 ते 22 धावा जर असल्या तर ते थोडं चेस करण्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट ठरू शकतो. परंतु या वेळेला स्लॉकचा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, प्रयत्न केले होते परंतु त्याच्या हातावरून चेंडू निघून गेलाय. षटकार आलाय. मोस्ट नीडेड सिक्सेस. काय फटका खेळला होता पहा, ऍक्शन रिप्ले पाहू शकतायत. अतुलच्या गोलंदाजीवरती किरणने चढवला हल्ला, स्लॉक स्वीपचा फटक्या. वा टायमिंग पहा, मिडल ऑफ द बॅट आणि बॉलने वेगदारत केलं बाउंड्री लाईनचं. क्षेत्ररक्षकाने जरूर ट्राय केले होते परंतु तो काही फरक पडणार नाहीये. आणि इथून जर पाहिलं तर षटकार आलाय, खूप गरजेचा होता सिक्सर. 8 बॉल आता 22 ची गरज आहे. 8 बॉल 22 हे सामन्याचं समीकरण. आता या 2 बॉलवरती सर्व काही मॅचची रूपरेषा सांगू जाणारे 2 बॉल आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल समोर केलेला फोर्स स्ट्रोक. वा किरणची बॅट या स्पर्धेमध्ये जर पाहिली तर अतिशय लहरली आहे, बहरली आहे. आणि आता सिक्सर हा इथे ठोकलाय. सामन्याचे समीकरण 7 बॉल 16. 7-16 इक्वेशन आले. एक वेळी जे इक्वेशन होतं 9 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज होती, बॅक टू बॅकचे 2 षटकार आले आणि आता इक्वेशन येऊन राहिले 7 बॉल 16 धाव्यांचं. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर कदाचित 10
ते 12 धावांपर्यंत शेवटच्या षटकामध्ये धावा डिफेंड करायला लागतील आणि ते या मैदानावर सोपं असणार नाहीये. आता आपण आदर्श मेहर यांना देखील ऑन द स्क्रीन पाहिलं. बा गॅस सिलेंडर मौल्यवान गोष्ट आहे आजच्या काळामध्ये, ही मौल्यवान गोष्ट आहे. गॅस सिलेंडर आपण पाहिलात आजच्या या युगामध्ये. पुढचा बॉल बॅटची हलकीशी एज, विकेट, विकेट आली आहे. जी महत्वाची विकेट किरणची ती सध्या आता अखेरच्या बॉलवरती मिळवली आहे. म्हणजेच आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 16 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट तो मात्र निर्माण झाला. पहा लेटकेट करण्याचा माध्यम वापरला आणि तिकडे इथे झेल टिपला जाईल. किरणला थोडा ब्लफ करण्यात आलं. या अगोदरचे चेंडू जर पाहिले ना तर ते थोडे पुढ्यात होते, परंतु आता शेवटचा चेंडू जो हाताला गेला तो थोडासा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, तो थोडासा रूम देण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न किरणचा शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण सजवला गेला होता. थोडासा ब्लफ करण्यात आला, ट्रॅप मध्ये फसला गेलाय, फलंदाज फसला गेलाय आणि आता फायदा तो झालाय तो म्हणजे विघ्नहर्ता भुईगाव संघाला थोडासा फायदा झालाय. 6 मध्ये 16 डिफेंड करायचे आहेत. पहा आपण स्वान पदक देखील आता ऑन द स्क्रीन पाहिले. या स्पर्धेकरता स्वान पदक आल्यात. ते पाहण्याकरता या गोष्टीकरता आलेत की आपली स्पर्धा आहे, या मैदानावरती कोणी बॉम्ब वगैरे लावलेला नाहीयेत ना, ते पाहण्याकरता ते आलेत. हे पहा सिल्वर स्टार चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम चा बोर्ड आपण पाहताय. त्यानंतर आणखीन एकदा आपण बोर्ड पाहताय. खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी बोर्ड आपण जरूर पाहताय. शेवटचे 6 बॉल आहेत. टीमला जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. मॅच रफ अँड टफ मोड मध्ये आली आहे, रोमॅन्टिक मूड मध्ये मॅच आली आहे. 6 बॉल 16 ची गरज राहिली आहे. समोर फलंदाज नवनाथ आहे. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय परंतु अंतिमच्या क्षणी झेल ड्रॉप, बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना पंचांचा सिग्नलचा वेट आहे, वेट फॉर अंपायर सिग्नल आणि इट इज अ 4 रन चौकार. 4 धावा. 6 बॉल मध्ये 16 धावा चेस करत असताना जर पहिल्या चेंडूवर जेल सुटून जर चौकार येत असेल मग यापेक्षा गुडलक काय असणार आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, 16 धावा चेस करायचे आहेत. आता येणारे अजूनही 5 चेंडू, 5 मध्ये 12 धावा. कशा रीतीने चेस होतील, काय प्लॅन्स वापरतील, कसले प्लॅन एक्झिक्यूट करण्यात येतील या येणाऱ्या 5 बॉलवर समजून जाईल. आता सध्या डीप पॉइंटचा खेळाडू आतमध्ये घेतलाय, पॉइंट मध्ये घेतलाय आणि जो क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग होता तो फाईन लेग मध्ये पाठवलाय. फिल्डिंगचा चेंजेस आपण सध्या तरी आपल्या समोर मांडतोय. सामन्याचं समीकरण आता समोर शिल्लक राहिलेलं आहे 5 बॉल आणि 12चं ते समोर आपल्या समोर पाहायला मिळत आहेत. एक रंगतदार मॅच आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे आणि जोही संघ जिंकेल तो अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचणारा संघ आहे. एका बाजूने विघ्नहर्ता भुईगाव आहे आणि एका बाजूने T90 विरार आहे. T90 विरार संघाचं एक कौतुक करणं ही गरजेची गोष्ट आहे. लगातार 4थी मॅच खेळतीये आणि एनर्जी त्यांची ती सातत्य त्याच्यामध्ये आपण पाहताय. चांगला बॉल, वड बॉल, ड्राईव्हचा फटका ऑन साईड आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे. दुसरी धावेस घेण्याचा प्लॅन मोह बाळगलाय. 2 कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती. आता जर पाहिली तर 29. 4 बॉल 10ची गरज टीमला जिंकण्याकरता इथून राहिलेला आहे. 4-10चं इक्वेशन आहे. म्हणजे आता या बॉलवर पुढच्या येणाऱ्या 2 बॉलवरती एक चौकार नाही ते षटकार गरजेचं असणार आहे. बॅटिंग टीमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर रन रेटचा कमी करायचं असेल तर या 2 चेंडूवर पराक्रम करावा लागेल. निश्चित रूपाने पुढे टाकलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु क्षेत्ररक्षक पाहावं लागेल जजमेंट. ओ नो, चुकलं. आता हे जजमेंट चुकलंय की मॅच हरपली आहे हे देखील पाहणं गरजेची गोष्ट आहे. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज अ 4 रन चौकार. 4 धावा. एकाच षटकामध्ये 2 वेळा संधी मिळाली होती. 2 वेळा संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. दोन्ही बॉल चौकारासाठी ते गेले. जर कदाचित ते 2 चौकार अडवले गेले असते तर आज मॅचचा रुख काहीतरी वेगळा असता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तरला अर्थ नाहीये. काय गोष्टी मैदानामध्ये होत आहेत.
झेल सुटलाय की मॅच सुटली आहे आता हेही पाहावं लागेल कारण 3 बॉल बाकी आहेत 6ची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता टीम T90 विरार. काय खेळ केलाय T90 विरार संघाने आजच्या दिवसामध्ये. लगातारचा चौथा सामना आणि तिसऱ्या 3 सामने लगातार जिंकून इथपर्यंत पोहोचले आहेत आणि चौथा सामना या वेळेला चौथा सामना सुद्धा आपली नावी केलाय. विजयी फटका, विजयी भव फटका यांच्या बॅटीतून आलाय. कॉंग्रॅच्युलेशन T90 विरार संघ. T90 विरार संघ ठरलाय दुसरा संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणारा. पहा कॅच सोडल्यात मॅच ही हरपली. नवनाथच्या बॅटमधनं पुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला. षटकार आणि हा सामना इथे आजचा दिवस तो मानकरी आपण संघ पाहताय T90 विरार संघाने. एक गोष्ट देखील आहे जर आपण मागची मॅच पाहिली असेल 1 बॉलमध्ये 6 किरणचा षटकार तो सगळ्यांना आवडणारा असेल त्याच्यावरती देखील चर्चा संपूर्ण कट्ट्याकट्ट्यांवरती नाक्यांवरती देखील अनेकदा होईल आणि इथून मॅच समरी आपण पाहताय वैभवच्या बॅटमधनं 13 बॉलमध्ये 27 आले परंतु दुसऱ्या पारीमध्ये अनिकेत आणि किरणची बारदार केली. अनिकेतने तर 4 बॉलमध्ये 16 बनवले. किरणच्या बॅटमधनं 6 बॉलमध्ये 14 आले. चला मॅन ऑफ द मॅच या अगोदर देखील मॅच किरणला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नवनाथ किरण आणि नवनाथ आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच जे खिताब आहे ते आपण वितरित करतोय.